चव्हाण, यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीचा उपाध्यक्ष। संपूर्ण भारतामध्ये गाजत असलेलं अयोध्येचं राम मंदिर प्रकरण, हिंदू समाजाची आस्था, संपूर्ण भारताचं हिंदू समाज रामाच्या नावानं एकवटलेला आहे। या मंदिरामध्ये मंदिर बांधकाम झाल्यानंतर या ठिकाणी संपूर्ण देशामधून रामाला चाहणारा जो वर्ग आहे तो वर्ग त्या ठिकाणी पैसे पाठवत होता, पैसे टाकत होता। कोट्यावधी रुपयाचा रोज आवक जावक त्या ठिकाणी होत होती आणि त्या मंदिरामध्ये BJP आणि RSS यांच्या माध्यमातून रोजचे 10 लाख कोटी रुपयाचा त्या ठिकाणी अपहाराचा कार्यक्रम मागच्या 2 वर्षापासून सतत चालू आहे। आणि हे जे भिंग फुटलं यामध्ये पंतप्रधानाच्या अतिशय जवळचे व्यक्ती यांना त्या ठिकाणी सरकारतर्फे नॉमिनेट करण्यात आलं होतं। या व्यक्तीला त्या ठिकाणी त्या सर्व सूत्रधार म्हणून त्या ठिकाणी पोलिसांनी अरेस्ट केली आणि शंकराचार्य या देशाचे एक तत्वज्ञानी पीठचे आहे शंकराचार्य, त्यांनी सुद्धा आपल्या निवेदनात असं म्हटलेलं आहे की या ठिकाणी जे चोरी होत आहे हे देवाच्या नावानं चोऱ्या करत आहे। पोलीस सुद्धा हे गणवेशात जरी असले तरी ते RSSचे हस्तक आहे। त्या ठिकाणी कामं करत असलेले जे त्या ठिकाणचे जे लोक आहे मंदिर परिसरामध्ये ते सुद्धा RSSचे BJPचे हस्तक आहे। तर आमची या देशाच्या सरकारला, या राज्याच्या सरकारला अशी आमची विनंती आहे की जगप्रसिद्ध राम मंदिर, ज्या रामाच्या नावाने प्रत्येक हिंदूच्या मनामध्ये अतिशय आदर आहे, सर्व धर्मीय तो मंदिर आहे, कोणत्या जाती धर्माचा तिथं उल्लेख नाही। राम हा हिंदू धर्मामध्ये, मनुष्य धर्मामध्ये सर्वश्रेष्ठ गणला जातो। रामाचं आम्ही अस्तित्व आमच्या डोळ्यापुढे ठेवतो की मनुष्यामध्ये मनुष्य ज्या वेळेला जन्म घेतो तो रामाच्या गुणाचं त्याच्यात आधार असणं आवश्यक आहे। अशा मंदिरामध्ये जर अशा चोऱ्या केंद्र सरकारच्या जवळचे लोक, पंतप्रधानाच्या जवळचे लोक जर करत असतील तर या देशाला पूर्ण जगामध्ये कलंक लागलेला आहे। अशा वेळेला आम्ही दिग्रज तहसीलतर्फे आमचे शंकर जाधव या ठिकाणी तालुका अध्यक्ष आहे, अरबाज आहे, सर्व आमचे सहकारी पदाधिकारी आहे, माझी भगिनी आहे भगत, येथे महिला काँग्रेसची अध्यक्ष आहे। आमची सगळ्यांची एका मुखाने मागणी आहे की या देशामध्ये जे अराजकता माजून राहिली, लोकशाहीला काळे माफ असण्याचं रात्रंदिवस काम होत आहे, या सर्वांची चौकशी करून या देशाला, संपूर्ण हिंदू धर्माला, देशात राहणाऱ्या लोकांना या केंद्र सरकारने न्याय द्यावा। यासाठी नाही कोणती लावा, परंतु गुन्हेगार हा त्या ठिकाणी पळाला नाही पाहिजे, त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे। म्हणून काँग्रेसच्या वतीने मी त्याचा जाहीर निषेध करतो। देशात अयोध्येमध्ये देशाचा सर्वात पवित्र स्थान श्रीराम मंदिर अयोध्या येथील दानपेटी चोरी प्रकरणामध्ये त्या मंदिरामध्ये करोडो रुपयाचा घोळ झालेला आहे। आज केंद्र सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे। आमची काँग्रेस कमिटीतर्फे मागणी आहे की ते एक आस्थेचा विषय आहे, तिथं निष्पक्ष अशी चौकशी लावून तिथं जे घोळ झालेला आहे त्याच्यावर एक SIT चौकशी लावून त्या आरोपींवर, त्या दोषींवर कारवाई केली पाहिजे अशी आम्ही विनंती करतो। त्यानुसार संपूर्ण महाराष्ट्रभर अयोध्येमध्ये जे दानपेटीद्वारे या चोरीचा प्रकार घडला त्या माध्यमातून प्रत्येक महाराष्ट्रभर आम्ही श्रीराम मंदिराच्या समोर बसून आम्ही चौकशीची मागणी करत आहोत। खऱ्या अर्थाने श्रीराम यांच्या सुरक्षेचा हा खरा अर्थ आहे।
तिथं राम सुरक्षित नाही, जनता कधी सुरक्षित राहणार आहे. ज्या ट्रस्टने, सरकार मान्य ही ट्रस्ट आहे, त्या ट्रस्टने आता राजीनामा यांनी चालू केलेला आहे. आमची एकच मागणी आहे, या लोकांची राजीनामा न घेता यांची पोलिसांना स्वाधीन करून त्यांची चौकशी करण्यात यावी व ज्या चोरी गेलेला पैसा आहे हा जनतेचा पैसा आहे. एका गावातून 50-50 हजाराची रक्कम लोकांनी दान म्हणून राम मंदिरात दिली आहे. ही रक्कम या जनतेची आहे, ती वसूल करून त्यांना दंडात्मक कारवाई करण्यात यावी एवढं बोलतो.